आम्हाला स्वाभिमान शिकवला. शिवाजी राजासारखा राजा ज्या धर्मानं इथल्या मातीमध्ये उभा केला, त्या धर्मातली पोरं ज्यावेळी डॉल्बी डीजेवरती नाचतात त्यावेळी वाटतंय कुठंतरी चुकतंय. महाराजांनी तह करायचा ठरवला आणि या मिर्झाला महाराजांनी 23 किल्ले बहाल केले. महाराजांकडे उरले फक्त 16 किल्ले. मला तुमच्या सोबत चाकरी करायचं आहे. त्या शिवाजी राजाकडे आमच्या काय आता उरलं नाही. ठीक आहे, चाकरी करायची आहे तुला, एक काम कर, तुझ्या राजाचे 2 किल्ले जिंकून मला आणून दे. मला विश्वास बसेल तुला चाकरी करायचं आहे. मी नाही हो, शत्रू सुद्धा सांगतोय. शाहिस्तेखानाची बोटं छाटली सगळ्याला माहितीयेत, पण ज्यावेळी शाहिस्तेखानाची बोटं छाटली त्यावेळी शाहिस्तेखान सगळीकडे धावत आणि पळत होता. त्यावेळी त्याच्याकडे त्याची बहीण आली आणि म्हणाली, हुजूर गजब हो गया, वो नराधम सीबा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया. त्यावेळी शाहिस्तेखान तिच्या बहिणीला म्हणतो, चुप कर पगली, हे पगली तुम चुप कर, हे पगली, हे सीबा किसी की उंगली काट सकता है, ये सीवा किसी की उंगली काट सकता है, ये सीवा किसी की गर्दन बांध सकता है, पर ये सीवा किसी औरत या लड़की पर कभी हाथ नहीं डाल सकता. बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांचं फार सुंदर वाक्य आहे. दादांनो, तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर तुम्हाला एकही डाग बघायला मिळत नाही. चारित्र्य संपन्न राजा. खरं तर तुमच्या गावातल्या सर्व मंडळाच्या पोरांचं मनापासून आभार व्यक्त केलं पाहिजेत. गावकऱ्यांनो, पाय धुवून पाणी प्या कार्यक्रम संपल्यानंतर. का माहितीये का, आमच्या सांगली, सातारा, कोल्हापूरला लई वाईट परंपरा लागल्या. त्यात करून सांगली जिल्ह्याला काय काय ठिकाणी शिवजयंतीला लावण्यांचा कार्यक्रम ठेवले जाते. एवढं धाडस वाढलंय त्यांचं आता. पण तुमच्या गावातल्या पोरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवला. याचा अर्थ तुमच्या गावातली पोरं, माफ करा, पण नाचणाऱ्या पाटलिनीचा आदर्श घेणारी पोरं नाहीत, ती छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेणारी पोरं आहेत. माझी गोळी बरोबर लावल्या. अरे शिवजयंतीला डॉल्बी डीजे वरतीला गाणी लावतो, काय लावतो, शिला जवान झाली, पिंकी पैसेवाली झाली, मुन्नी बदनाम झाली, आणि आपल्याच आया बहिणींची लखतर आपण कुंभारीच्या गावच्या वेशीवरती टांगायला चालू केली. मुस्लिम धर्माचा सण असतो ईद. कधी त्यांच्या लोकांना डॉल्बी डीजे वरती नाचताना बघितले ताईंनो? नाही बघत. ख्रिश्चन धर्माचा सण असतो नाताळ. कधी त्यांच्या लोकांना डॉल्बी डीजे वरती नाचताना बघितले? नाही बघत. पण जो हिंदू धर्म, ज्या धर्मानं तुम्हाला आम्हाला स्वाभिमान शिकवला, शिवाजी राजासारखा राजा ज्या धर्मानं इथल्या मातीमध्ये उभा केला, त्या धर्मातली पोरं ज्यावेळी डॉल्बी डीजे वरती नाचतात त्यावेळी वाटतंय कुठंतरी चुकतंय. महाराजांनी जन्म आपली पोरं डॉल्बी डीजे वरती नाचावी यासाठी घेतला का हो? घेतला? नाही घेतला. महाराजांनी कशासाठी घेतला? परस्त्रीची आबरू वाचली पाहिजे, शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, कामगाराच्या हाताला दिवस चांगले आले पाहिजेत, यासाठी महाराजांनी या मातीमध्ये जन्म घेतला. पण आपण ज्यावेळी नाचतो त्यावेळी महाराजांना कुठेतरी आयुष्यात वाईट वाटत असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करा, जरूर करा, पण जय जयकार करताना महाराज डोक्यावरती घेऊन नाचू नका, महाराज डोक्यात घेऊन मिरवा. त्यावेळी तुम्हाला महाराजांचं चरित्र कळल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट, जगाच्या पाठीवरती एकमेव असा राजा आहे, एकमेव राजा ज्याला सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही, सुपारीच्या खंडाचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणाऱ्यातली 40% लोक आता व्यसन करून बसलेत. लिहून देतो. ती पण सुदर्शन शिंदेच्या कार्यक्रमाला. एवढं धाडस येतो कुठनं रे तुमच्यातनं? अरे ज्या तोंडून आपण शिवाजी राजाचं नाव घेतो, ज्या तोंडून आपण संभाजी राजाचं नाव घेतो, त्या तोंडून व्यसन करावं. पोरांनो, व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? स्वतःच्या याचं एकदा काहीतरी मिटवा दादांनो, व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? चुकीच्या गोष्टीमध्ये स्वतःचा घालू नका पाय. जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्हीच्या देशाचे ज्ञानोबा राय, तुकोबा राय आणि छत्रपती शिवराय, छत्रपती शिवराय. फक्त इथं बसून टाळ्या वाजवायच्या आणि कार्यक्रम सुटला की तंबाखू म्हणायचं असलं काय करायचं नाही. म्हणजे बाप अख्या घरात सुविचार लिहून ठेवतो, व्यसन करू नये, आणि संध्याकाळ झाली बापच पोरला सांगतो, जा जरा चुलीवरून सिगरेट पेटवून आण. बरं ते बेना असे ते जणू काय शिवजयंतीची ज्योत घेऊन आले.
म्हणजे नगरला एका ठिकाणी कार्यक्रम होतो. कार्यक्रम संपल्यानंतर एक माणूस माझ्या पैशाला म्हणला, दादा तू नेहमी सांगतोस स्त्रियांनी पुरुषांसाठी हे केलं, बरोबर आहे, तू नेहमी सांगतोस छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या आयुष्यात कधीही व्यसन केलं नाही. मी म्हणलो बरोबर आहे, मग मला एका वाक्यात पटवून सांग, मला दारू बाद असते, मी आजपासून सोडली. मग ठीक आहे म्हणलो, 2 काचेचे ग्लास आण. बेनाला लगेच 2 काचेचे ग्लास आणले. मी म्हणलो एका ग्लासमध्ये दारू टाक, त्याने एका ग्लासमध्ये दारू टाकली. मी म्हणलो एका ग्लासमध्ये पाणी टाक, त्याने एका ग्लासमध्ये पाणी टाकलं. दादानो, ज्या ग्लासमध्ये दारू होती त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या मेल्या होत्या, आणि ज्या ग्लासमध्ये पाणी होतं त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या जिवंत होत्या. मी म्हणलो बघ बाबा, दारू पेल्यामुळे किड्या मुंग्या मेल्या, आपण माणसं आहोत. म्हटला मला समजलं. म्हणलो एखादं तरी बेनं सुधारलं. मी म्हणलो तुला काय समजलं? म्हटला दादा, दारू पेणं हे किड्या मुंग्याचं काम नाही, मला त्याला फक्त मर्दाचं काळीज लागतं. हात जोडलो त्याच्या पुढं. आमच्या इथं कोल्हापूरला आपल्या इथे आजीबाईवर का फार सुंदर म्हणते, अरे शिवाजी महाराजांच्या काळातले मावळे कसे होते, सकाळी लवकर उठे, रणांगणात सुटे, तलवार तुटे, माग नाही हाटे. आताचे मावळे कसे आहेत, उशिरा उठे, दारूच्या अड्ड्यावर सुटे, बाटले फुटे पण बेनं माग नाही हाटे. काय संस्कार घेतो? 2 गोष्टी पाळा. परस्त्रीला आदर मानायला शिका, दुसरी गोष्ट पोरांनो व्यसन करू नका. दोन्ही गोष्टी पाळा. महाराजांनी हे दोन्ही गोष्टी तुम्हाला आम्हाला शिकवल्यात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या मातीतली पोरं लई भाग्यवान आहेत. का भाग्यवान आहेत माहितीये? बाहेरच्या देशात ज्यावेळी पोरं जन्माला आली त्यावेळी बाहेरच्या देशात पोरं जन्मल्यावरती त्यांचं स्वागत डॉल्बी डीजे वाजवून स्वागत केलं जातं. एकमेव राज्य आहे महाराजांचं राज्य, ज्या राज्यात पोरं जन्मल्यावरती डॉल्बी डीजे नाही. त्या राज्यात, या महाराष्ट्रात पोरं जन्मल्यावरती पहिल्यांदा पोरांचा पाळणा म्हटला जातो. बरोबर आहे का? आणि पहिला पाळणा आपल्याकडे कुणाचा म्हटला जातो? शिवाजी महाराजांचा म्हणला जातो. अरे आपल्या जन्मावेळी महाराजांच्या नावानं स्वागत होतं, आणि मरताना राम नाम सत्य हे प्रभू श्री रामाच्या जयघोषात आपल्याला अनंतात विलीन केलं जातं. एकमेव राज्य महाराजांचं राज्य. या महाराजांच्या राज्यात मिर्झा राजे जयसिंह नावाचा एक सरदार आला होता. त्या मिर्झानं खुले आमरात छळायला सुरू केली. अरे बघावा तिकडे रक्त रक्त रक्त. अरे एखादा सरदार जायचा, माय माऊलीच्या अंगातलं वस्त्र काढायचा, तिची नंगी नाच या मातीमध्ये तो करायचा. राजे व्याकुळले. एका राजाला वाटला नाही आपला मतदारसंघ वाचवावा. महाराजांनी तह करायचा ठरवला, आणि या मिर्झाला महाराजांनी 23 किल्ले बहाल केले. महाराजांकडे उरले फक्त 16 किल्ले. या 16 किल्ल्यांच्या जीवावरती महाराजांनी सगळी म्हटले संपले, आता काय नाही या माणसाकडं. अहो ज्या माणसानं राणा वनातल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या पोरांच्या हातात समशेरी दिला आणि त्यांना हिंदवी स्वराज्याचं स्वप्न दाखवलं, त्या शिवाजी राजाचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न भंगलं. संपलं नाही. 9 वर्षांनी महाराजांचा राज्याभिषेक झालाय. राज्याभिषेक शके नोंद आहे. महाराजांकडे 365 किल्ल्यांचं साम्राज्य. किती किल्ल्यांचं? 365. तळ व्हायच्या अगोदर महाराजांकडे किती किल्ले होते? 16. 9 वर्षात घराचा दरवाजा बदलायचा होत नाही. महाराजांनी 365 किल्ल्यांचं साम्राज्य उभा केलं. सगळे म्हटले काय नाही, डोक्याची केस उपडून घेईल राजा, मरण विष पिऊन राजा. पण महाराजांना माहिती होतं राखेतून पेटून कसं उठावं, साम्राज्य परत नव्यानं कसं उभं करावं. महाराजांचा तह झाला. उभ्या आयुष्यात महाराज 2दा रडले. उभ्या आयुष्यात महाराजांच्या डोळ्यात पाणी फक्त 2दा आलं. पहिल्यांदा स्वराज्यातला प्रत्येक मावळा शरणागती गेल्यानंतर, आणि दुसऱ्यांदा महाराजांनी तह केल्यानंतर. महाराजांनी तह केला. महाराज राजकारणावरती. त्यावेळी एक सरदार महाराजांच्या घोडशाळेत काम करायचा. त्या सरदारानं बघितलं, अरे राजा, शिवाजी राजाच्या डोळ्यात पाणी आणले. कोणी आणलं? त्या मिर्झाला आणलं. त्या मिर्झाला असा झोपून देणार नाही. खाली आला 35 वर्षाचा पोरगा, घोड्यावरती बसला आणि घोडा ताणला. गेला 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 मिर्झाच्या छावणीवरती गेला. तलवार काढणार तोपर्यंत मिर्झाच्या सैनिकांनी त्या पोराला गिरफ्तार केलं. ऐन 35 वर्षाचं पोरग, उमेदीतलं पोरग समोर आणून उभा केलं. मिर्झाने विचारलं, नाव काय रे तुझं? म्या करतोजी गुजर, महाराजांचा मावळा आहे. करतोजी गुजर ना, तुझं नाव काय पाहिजे बोल. मिर्झा, तुम्ही माझ्या राजाचे सगळे किल्ले जिंकून घेतलात. मिर्झा, मला तुमच्या सैन्यात काम करायचंय. मिर्झा, अरे हट, कोण आहेस तू? मराठा आहेस. हे मराठे एक वेळ मरतील, फुटतील कसले. बोल, तुला काय पाहिजे? नाही मिर्झा, मला तुमच्या सोबत चाकरी करायचं आहे. त्या शिवाजी राजाकडे आमच्या काय आता उरलं नाही. ठीक आहे, चाकरी करायची आहे तुला. एक काम कर, तुझ्या राजाचे 2 किल्ले जिंकून मला आणून दे. मला विश्वास बसेल तुला चाकरी करायचं आहे. पण या
कर्तोजीचा नाईलाज होता आणि महाराजांच्या आज्ञेनुसार त्या कर्तोजी गुजरांचं स्वप्न पूर्ण करायचं त्याच्या डोक्यात होतं, कारण महाराजांची आज्ञा होती की मावळ्यानं काही करा पण आयुष्यात पराभव कधी पत्करू नका, ही वाक्य डोक्यात त्या कर्तोजीच्या घुमत होतं. पण मिर्झाच्या सोबत त्या कर्तोजीने महाराजांचे 2 किल्ले जिंकले आणि मिर्झाच्या त्या छावणीत आणून दाखल केले. किल्ल्याच्या चाव्या दिल्या. मिर्झाचा विश्वास बसला आणि या मिर्झानं या कर्तोजी गुजरची नोकरी बरोबर किल्ल्याच्या बाहेर पहारा द्यायची लागली. छावण्या मांडल्या गेल्या आणि ऐन 4 दिवसांनी या मिर्झाच्या मनातलं स्वप्न पूर्ण झालं. बरोबर त्या मिर्झा राजाच्या छावणीच्या बाहेर या कर्तोजीच्या मनातलं स्वप्न पूर्ण झालं की याची नोकरी मिर्झा राजानं छावणीच्या आत मिर्झाला पहारा द्यायची लावली. आणि ऐन मध्यरात्री 2 वाजता कर्तोजी गुजरनं याच संधीचा फायदा घेतला. मिर्झा झोपी गेलाय. डोक्यात एकच प्रश्न, अरे ज्या माणसानं माझ्या राजाच्या जीवाला घोर लावलाय बिनगोर झोपी जाऊन देणार नाही, त्याला काढली कटर मिर्झावरती वार करणार. तो ब्रेक सरदार ओरडला, मिर्झा राजे, आणि कर्तोजीचा हात वरच्या-वरती पकडला गेला. कर्तोजी गिरफ्तार झाला. सगळे म्हटले संपला, मेला, जीवानिशी गेला. मिर्झा उठला, कोण जिगर? मिर्झावरती हात उचलायची कोणाची जिगर? तर कर्तोजी म्हणतोय, मिर्झा, वाघ आणि मराठे उग कधी कुणाच्या नादाला लागत नाहीत. वाघ आणि मराठे उग कधी कुणाच्या नादाला लागत नाहीत, पण आमच्या नादाला कोणी लागलं तर त्याला फाडल्याशिवाय मी सोडत नाही. चोप. मिर्झा म्हणतोय, चोप. वाह, ऐसा है ना, चल देखते तेरा जिगरा कैसा है, मेरी रजपूती तलवार लायत है. सगळ्यांनी डोळे झाकले. गेला गेला कर्तोजी गेला होता. मिर्झाची रजपुती तलवार आणण्यात आली. कर्तोजी स्वाभिमानानं अभिमानानं ताटमाने उभा होता. त्यावेळी मिर्झाला वाटलं हा कर्तोजी तलवारीच्या धाकानं पायावरती बसेल, आपल्या बायका पोरांचं नाव सांगून सोडण्याची भीक मागेल, काहीतरी करेल, रडेल, सांगेल शिवाजी राजाचं काय काय कुठं कुठं ठेवलंय सगळं सांगेल. या 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 मिर्झानं आपली रजपुती तलवार बाहेर काढली. सगळ्यांनी डोळे चकले. कर्तोजी गेला, तलवार काढली, सप्प करणार वार करणार. तोपर्यंत ती तलवार कर्तोजी गुजरांच्या मानेवरती नेऊन थांबवली. पण कर्तोजी गुजरा हल्ले सुद्धा नाहीत. मिर्झानं रजपुती तलवार खाली काढली आणि म्हणतोय, वाह, क्या है तेरा जिगरा, हे अल्लाह, ऐसा एक सूरमा हमारे इतने फौज में एक भी क्यों नहीं पैदा किया रे तूने, एक सूरमा ऐसा नहीं पैदा किया. तर कर्तोजी म्हणतो, अरे हट, तुमच्या सैन्यात कशी असतील असे मावळे फक्त छत्रपती शिवराय यांच्याच स्वराज्यात तुला बघायला मिळतील. चोप, मला तुझी जिगर आवडली. मिर्झा म्हणतोय, कर्तोजी जा, मी तुला जिवंत सोडतो आणि जाऊन सांग तुझ्या राजाला, ज्याच्याकडे तुझ्यासारखे निष्ठावंत माणसं आहेत, त्या छत्रपती शिवाजी राजाच्या केसाला सुद्धा उभ्या आयुष्यात कधी धक्का लागणार नाही. मिर्झानं त्या कर्तोजीला ती रजपुती तलवार भेट दिली. ती तलवार घेतली. कर्तोजी घोड्यावरती बसला आणि कर्तोजीनं घोडा ताणला. कर्तोजी थेट महाराजांच्या राज्यात गेला. ही खबर कळाली. एक मावळा गेला. राजाला म्हणतोय, राजा, अहो कर्तोजीनं लय पराक्रम केला. 35 वर्षाचं पोरग आपल्या घोडशाळेत काम करायचं. राजा असं म्हणतात. त्यानं मिर्झाला खुलेआम आव्हान दिलं. महाराजांनी त्या कर्तोजीला बोलावलं आणि महाराजांनी या कर्तोजीचा सत्कार केला. आणि महाराज म्हणतात, वाह वाह कर्तोजी गुजर, तुम्ही काय प्रताप केलात. आजपासून तुम्ही कर्तोजी गुजर नाही, आजपासून तुम्ही स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर. आणि हे प्रतापराव महाराजांच्या सैन्यात काम करायला लागले. अरे स्वराज्यातला 100% पैकी 40% भाग प्रतापराव गुजरांनी जिंकून महाराजांच्या स्वाधीन केला.